मित्रांनो, आपण 150 वर्ष पारतंत्र्यात होतो म्हणून आपण त्या काळात ब्रिटिशांनी त्यांच्या इमारती, त्यांचे रस्ते यांना त्यांच्या लोकांची दिलेली नावं आपण काढून टाकली तर तुम्हाला कसं वाटेल? उदाहरणार्थ, दिल्ली येथे जी प्रजासत्ताक दिनाची परेड होते, त्याला पूर्वी राजपथ म्हणलं जायचं. आता त्याला कर्तव्यपथ म्हणलं जातं. पंतप्रधानांचं जे कार्यालय होतं त्याला साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक असं म्हणलं जायचं. आता त्याला सेवा तीर्थ असं म्हणलं जातं. आपल्याला पारतंत्र्याच्या, गुलामगिरीच्या, त्या मानसिकतेच्या खुणा पुसून टाकायच्या आहेत. आणि याच तत्वाखाली आपल्या भारतीय सैन्यदलाने 246 ब्रिटिशांच्या काळातील नावं पुसून टाकून आपले जे शहीद झालेले लोक आहेत, युद्धभूमीवर पराक्रम गाजवणारे लोक आहेत, त्यांची नावं देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, इमारती असतील, खेळाची मैदानं असतील, रुग्णालये असतील, त्या सर्वांना भारतीय योद्ध्यांची नावं देण्यात येत आहेत. आणि हे कशासाठी? तर ते आपले खरे हिरो आहेत. पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांनी कोणाकोणाची नावं दिली असतील त्याच्याशी आपलं काय घेणं देणं? पंचम जॉर्जचा जो पुतळा इंडिया गेटपाशी होता तो आपण काढून टाकला. तिथं आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारला. त्यांच्या चरणी आपण नतमस्तक झालो. अशाच पद्धतीने आपल्या देशासाठी, आपल्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या आपल्या वीर योद्ध्यांचं, हुतात्म्यांचं नाव दिलं तर ते आपल्याला त्यांच्याबद्दलचा अभिमान, गौरव प्रकट करणारा आहे. आता उदाहरणार्थ, अर्जुन खेत्रपाल, अब्दुल हमीद, धनसिंग थापा, सुंदर सिंग आणि पिरू सिंग या लोकांची नावं आपल्या इथं देण्यात आलेली आहेत. आपल्याला जुन्या ब्रिटिशकालीन गुलामगिरीच्या मानसिकतेच्या सगळ्या खुणा पुसून टाकायच्या आहेत आणि आपला जो सैनिकी युद्धातील शौर्याचा वारसा आहे, आपली ती संपत्ती आहे, ती संपत्ती आपल्याला त्या लोकांचं नाव देऊन जपून ठेवायची आहे. आपल्याला गॅलेंट्री अवॉर्ड विनर्स, त्याच्यानंतर आपले वॉर हिरोज आणि डिस्टिंग्विश मिलिटरी लीडर्स जे आहेत त्या सगळ्यांचा वारसा जपायचा आहे, त्या सगळ्यांच्या स्मृती जपायच्या आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना त्यांचा अभ्यास करून, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून स्फुरण मिळेल, प्रेरणा मिळेल. आता मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे, जे माहितीचं संकलन मी केलेलं आहे. 124 रस्ते, 77 निवासी स्थानं म्हणजे कर्मचारी आणि अधिकारी निवासस्थानं, 27 इमारती आणि सैन्याची काही सुविधा केंद्र, त्याच्यानंतर 18 विविध उपयोगाची स्थानं ज्याच्यामध्ये बगीचे, त्याच्यानंतर प्रशिक्षण केंद्र, त्याच्यानंतर क्रीडांगणं, त्याच्यानंतर मैदानं आणि विविध गेट्स जे असतात, उदाहरणार्थ विविध परिसरांना जे कुंपण घालून दरवाजे केले असतात त्यांना, आणि हेलिपॅडलासुद्धा नावं देण्यात आलेली आहेत. आता दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये आहे तिथला जो किर्बी प्लेस हा भाग आहे तो केनू गोरुसे विहार या नावाने ओळखला जाणार आहे. मॉल रोड जो आहे तो आता अरुण खेत्रपाल मार्ग या नावाने ओळखला जाणार आहे. टिकरीस रोड हा आता होशियार सिंग यांच्या नावाने ओळखला जाणार आहे. त्याच्यानंतर कॅसल रोड हा मानेकशॉ मार्ग या नावाने ओळखला जाणार आहे. मौड रोड हा आता थिमय्या मार्ग या नावाने ओळखला जाणार आहे. लॉरी रोड हा आता रामास्वामी परमेश्वरन मार्ग या नावाने ओळखला जाणार आहे. जिम्नॅझियम रोड हा आता पद्मपाणी आचार्य मार्ग या नावाने ओळखला जाणार आहे. कोतवाली रोड हा कॅप्टन अनुज नय्यर या नावाने ओळखला जाणार आहे. आणि प्रॉबियन रोड हा शैतान सिंग मार्ग या नावाने ओळखला जाणार आहे. आता रेसिडेन्शियल निवासस्थानं म्हणजे शासकीय अधिकारी यांची निवासस्थानं आहे दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये, ते त्याच्यामध्ये बेयर्ड प्लेस हा एक निवासस्थानाचा भाग आहे, तो आता अनुज नय्यर विहार या नावाने ओळखला जाणार आहे. टुब्रेक लिंक हा आता गुरुदयाल विहार या नावाने ओळखला जाणार आहे. किंग स्वामी कॅम्प हा आता जोगिंदर सिंग विहार या नावाने ओळखला जाणार आहे. निकोलसन लाईन हा भाग आता दिगेंद्र कुमार विहार
या नावाने ओळखला जाणार आहे. त्याच्यानंतर खैबर लाईन हा आता अब्दुल हमीद विहार या नावाने ओळखला जाणार आहे. पोल्ट्री फार्म हा भाग आता रामचंदर विहार या नावाने ओळखला जाणार आहे. आता अंबाला कॅन्टोन्मेंट जे आहे तो भाग आता पॅटरसन रोडच्या ऐवजी पॅटरसन रोड क्वार्टर्सच्या ऐवजी धनसिंग थापा एन्क्लेव्ह या नावाने ओळखला जाणार आहे. मथुरा कॅन्टोन्मेंटचा जो हॉर्न लाईन हा जो भाग होता तो अब्दुल हमीद लाईन्स या नावाने ओळखला जाणार आहे. जयपूर कॅन्टोन्मेंटचा क्वीन्स लाईन रोड हा जो भाग होता तो सुंदर सिंग मार्ग या नावाने ओळखला जाणार आहे. आणि मालकम लाईन्स हा जो महो मध्य प्रदेश येथील भाग होता तो आता पिरू सिंग लाईन्स या नावाने ओळखला जाणार आहे. सैन्य दलातील अनेक लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन मातृभूमीचं संरक्षण केलं. आमच्यासाठी ते लढले, ते हुतात्मा झाले. त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. कुणासाठी? तुमच्या माझ्यासाठी. आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करायचं असेल तर विविध स्थानांना त्यांची नावं देऊन आपण त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करू शकतो, नमस्कार करू शकतो. ते तिथं होते म्हणून आज आपण श्वास घेत आहोत, म्हणून आज आपण सुखाचे घास ग्रहण करत आहोत. त्यांचा परिवार पोरका झाला परंतु त्यांनी माघार घेतली नाही, त्यांनी शत्रूला पाठ दाखवली नाही. त्यांनी आलेल्या संकटांचा मुकाबला केला आणि देशासाठी सर्वोच्च असं प्राणांचं बलिदान केलं. त्यामुळे ते महान आहेत, ते हुतात्मे आहेत. आणि त्यांच्या स्मृतींना त्यांच्या ह्या कार्याबद्दल हा देश, आम्ही आपण सदैव कृतज्ञ आहोत, नतमस्तक आहोत. आणि ब्रिटिशकालीन खानाखुणा आता आपण समूळ नष्ट करायला हव्यात. 1947 ते 2026 हा फार मोठा कालखंड आहे. पारतंत्र्य आपण भौतिकदृष्ट्या 1947ला घालवलं, पण भौतिकदृष्ट्या ते आपल्या आजूबाजूला सतत दिसतं. आपल्या मानसिकतेत, आपल्या वर्तनात ते प्रकट होत असतं. ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आपल्याला आपला पुरातन वारसा, सनातन वारसा, संस्कृती, सभ्यता, रीती, रिवाज, परंपरा ह्या पुनरुज्जीवित करायच्या. आपल्याला आपला सनातन धर्म वाढवायचा आहे, पुढे न्यायचा आहे. कारण तोच जगाला मार्गदर्शक आहेत. जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत सनातन संस्कृती ही राहणारच आहे. आपण त्याचं पालन करायचं आहे. याच भावनेने या महान पराक्रमी लोकांनी भारत मातेच्या रक्षणार्थ आपलं प्राण बलिदान केलं. आणि त्यांच्या स्मृतींना विविध स्थळांच्या ठिकाणी त्यांची नावं देऊन आपण त्यांचं पूजन करण्याचा, त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. भारतीय सैन्य दलाच्या या प्रयत्नाचं आपण कौतुक करूया, त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा देऊया. आणि हे कार्य असंच पुढं चालू राहो. ते भारतात सर्व ठिकाणी पसरो आणि सगळ्या ब्रिटिश कालखंडातील खुणा, त्याच्यानंतर मुघलकालीन खुणा या सगळ्या पुसून टाकायच्यात. आणि आपल्या देशातील लोकांचं, आपल्या संस्कृतीची नावं त्या स्थानांना द्यायची. या कार्यात आपण सगळे पुढं येऊया, एकत्र येऊया, एकीने काम करूया. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. माझा हा अनवट वाट यूट्यूब चॅनल तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आप्तजन, स्नेहीजन, मित्रपरिवार, नातेवाईक सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला जरूर पेस्ट करा. सगळ्यांना माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझ्या चॅनलशी जोडलेलं राहा. एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.